आणि यानंतर आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नसरापूर प्रकरणाच्या संदर्भातली। 3.5 वर्षांच्या चिमुकलींवर अनन्वित अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नसरापूरच्या नराधमाला अखेर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। पुणे सत्र न्यायालयानं नराधम भीमराव कांबळेला तिहेरी फाशीची शिक्षा ठोठावली। 1 मे रोजी पुण्यापासून जवळच असलेल्या नसरापूर तालुक्यात घडलेल्या या घटनेनं राज्यभरात संतापाची लाट उसळली होती। आज या घटनेला 60 दिवस पूर्ण होत असताना प्रकरणाचा निकाल लागला। पोलीस आणि तपास यंत्रणांनी चोख भूमिका बजावत घटनेच्या अवघ्या 16 दिवसात आरोपपत्र दाखल केलं होतं। त्यानंतर फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी घेण्यात आली। खटल्यामध्ये 55 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले। सीसीटीव्ही फुटेजसह विविध पुरावे तपासल्यानंतर 25 जूनला न्यायालयानं भीमराव कांबळेला दोषी ठरवलं होतं आणि आज विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी दोषीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली। आता लवकरात लवकर या शिक्षेची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी होतीये। पूर्ण सिस्टीम आणि पूर्ण सगळे किती सगळ्या कड्या एकमेकांना जुळवताना त्या पुराव्याच्या किती कष्ट करावे लागले। मग ही प्रवृत्तीच किती घाणेरडी आहे असं मला खूप वाईट वाटलं। ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं। कोर्टाने देखील हे सांगितलं की त्याला म्हणजे किती शिक्षा द्या, कुठली द्या, फाशीची शिक्षा देखील कमी आहे त्याच्यासाठी आणि तो प्रवृत्ती बदलणारी प्रवृत्ती नाहीये, म्हणजे तो कधी बदलणारा नाही। अगदी बरोबर, तो बदलणारच नाहीये, तो बदलणार नाही, त्यामुळे ही शिक्षा त्याच्यासाठी योग्य बरोबर आहे, बरोबर शिक्षा आहे। दरम्यान नसरापूर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं कोणती निरीक्षण नोंदवली ती आपण बघूया। आरोपीनं थंड डोक्यानं हत्या केली। हत्येनंतर आरोपीनं चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले। चिमुकलीला जिवंत राहण्याचा त्यानं कोणताच पर्याय ठेवला नाही। मुलीच्या अंगावर 18 जखमा होत्या। मुलीची पॅन्ट तिच्या तोंडात 21 सेंटीमीटर आत कोंबण्यात आली होती। आरोपीनं हे कृत्य केल्याचं पुराव्यावरून सिद्ध होत आहे। आरोपीच्या वयाच्या व्यतिरिक्त त्याला माफी देण्यालायक काहीही नाही, मात्र त्यानं सुधारण्याची पातळी कधीच ओलांडली आहे। मुलीच्या कुटुंबियांनी जे सहन केलं त्याची कोर्टाला जाणीव आहे। आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा अपुरीच आहे। या प्रकरणात फाशीची शिक्षाही पुरेशी ठरणार नाही। कोर्ट भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा ठोठावतंय असं कोर्टानं सांगितलेलं आहे। नराधम भीमराव कांबळेला कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। कोर्टाच्या निर्णयामुळे न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, तर लवकरात लवकर शिक्षेची अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। समाजाने साथ दिली, सगळ्या माझ्या सोबतींनी साथ दिली, मित्रांनी साथ दिली, त्यामुळे आम्ही यातून थोडं बाहेर पडू शकलो आणि लढू शकलो। एक टप्पा पार केला असं वाटतंय। ज्या दिवशी फाशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं समजू आम्ही। मी माननीय जज साहेबांकडे हीच मागणी केली होती की आज आमचं कुटुंब पूर्ण यातून उद्ध्वस्त झालेलं आहे। आम्ही आमची रात्र अत्यंत वेदनादायी असते, अजूनही आम्ही झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतोय, तर यातून आमची सामाजिक शारीरिक सगळीच हानी झालेली आहे। तर अशा माणसाला जगण्याचा कुठलाही अधिकार देऊ नये। माझ्या नातीला न्याय मिळाला याचं समाधान वाटलं मला, पण जेव्हा त्याला फाशी देतील ना तेव्हा पूर्ण अर्थाने न्याय मिळाला असं आम्ही म्हणू। नसरापूर प्रकरणी कोर्टानं दिलेल्या निकालाचं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी स्वागत केलं। जवळपास घटना घडल्यानंतर 55व्या दिवशी न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं आणि त्यानंतर 29 जून म्हणजे आज आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने दिलेली आहे। अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे। न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं। हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे।
न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचं मी मनापासून स्वागत करते. अशा प्रकारच्या अमानुष आणि निर्गुण हत्याकांड करणाऱ्या, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही आणि ते आज सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. बातमी केतन